आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। होलार समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील समर्थ बाल विकास विद्यालय या ठिकाणी शालेय विद्यार्थिनींसाठी सहसंरक्षण मार्गदर्शन व प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला बाल हक संरक्षण आयोगाचे कायदे सल्लागार डॉक्टर तुषार शिवाजी शिवशरण, शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपाध्यक्षा भारतीताई राजेश जाधव, युवा सेना कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य सदस्य तथा माजी नगरसेवक निखिल वालेकर, नगरसेविका अल्पना योगेश गोरे, नगरसेवक संदीप वसंत भराडे यांच्यासह होलार समाज सेवा संस्थेचे संस्थापक रामचंद्र हातेकर हे उपस्थित राहून विद्यार्थिनींना सहसंरक्षणाचे महत्त्व, शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाणीव याविषयी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात भीमराव सरांनी विद्यार्थिनींसाठी सहसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत विविध येणाऱ्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले। त्यानंतर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचा होलार समाजसेवा संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे संजय केंगार, विशाल गेजगे, भरत खांडेकर, मनीषा केंगार यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथच्या होलार समाजाच्या वतीनं या समर्थ बाल विकास कुंटवली येथील शाळेमध्ये लहान विद्यार्थ्यांच्या मुलींना स्व प्रशिक्षणाचे धडे असतील, संरक्षणाचे धडे असतील याचं मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिका देण्याचं काम होलार समाजाच्या वतीनं शिक्षक बोलवून केलेलं होतं। आणि असे चांगले चांगले उपक्रम होलार समाज नेहमीच अंबरनाथ मध्ये करत असते। आज या मुलींना जे स्वरक्षणाचे जे धडे दिले गेलेत, आज आपण समाजामध्ये ज्या काही तुमच्या माध्यमातून ज्या काही आम्ही बातम्या बघतो त्या अनुषंगाने आज ह्या गोष्टी आमच्या प्रत्येक लहान मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे। आणि हीच खरंच गरज ओळखून आज होलार समाजाच्या वतीनं प्रशिक्षणाचे जे धडे दिले गेलेत त्यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो आणि कुंटवलीकरांच्या वतीनं आम्ही त्यांचा फार फार आभार मानतो। तर हा स्तुत्य असा उपक्रम आहे। सर्वप्रथम तर मी माझे सहकारी मित्र विशाल गेजगे यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा जो उपक्रम त्यांनी राबवला त्याच्याबद्दल मी समस्त अंबरनाथकरांतर्फे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण सध्या आता नरसापूरची घटना तुम्ही बघितलेली असाल, ज्या पद्धतीने त्या नराधामाने अत्याचार केला, तर याच गोष्टी आहेत जसं डॉक्टर साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वीच इथे मार्गदर्शन केलेलं आहे तर गुड टच काय असेल, बॅड टच काय असेल खांडेकर साहेबांनी सांगितले। तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे का आपण ज्या पद्धतीने आपली संस्कृती जपतोय त्या पद्धतीने प्रत्येक मुलींना घरातून पण असा एक संस्कार मिळाला पाहिजे का कोणी वाकड्या नजरेने जर आपल्याकडे बघत असेल तर त्याला जागेवर धडा कसा शिकवला जाईल ह्याच्यासाठी जर एक प्रामुख्याने मार्ग आहे तर तो स्वरक्षणाचा आहे। आणि तो मार्ग ज्या पद्धतीने आपण शाळेतनं शिकू शकतो तो खूप महत्वाचा आहे। आणि ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं का संस्कार हे महत्वाचे आहेत, संस्कृती ही महत्वाची आहे, परंतु त्याचबरोबर आपण स्वतःला स्वरक्षणासाठी तयार करणं खूप गरजेचं आहे। कारण सध्या ज्या समाजामध्ये वाईट घटना घडत आहेत तर त्या घटनांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला निश्चितच स्वतःला तयार करावं लागेल। आणि सर एवढ्या लांबून येथे आल्यात, त्यांनी मार्गदर्शन केलं, होलार समाजाने हिरिरीने पुढे येऊन या मुलांसाठी जो कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल मी माझ्या वॉर्ड क्रमांक 14 तर्फे असेल किंवा आपल्या अंबरनाथकरांतर्फे असेल त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि असेच कार्यक्रम तुम्ही पुढे करत राहा आणि जी काही तुम्हाला मदत लागेल एक नगरसेवक म्हणून सांगा किंवा एक सुशिक्षित नागरिक म्हणून सांगा, मी सदैव तुमच्या सोबत असेल। त्याचप्रमाणे आपल्या शहराचे जे शहर प्रमुख आहेत अरविंदजी वाळेकर यांचा देखील पाठबळ आपल्या पाठीशी नेहमी आहे। कार्यसम्राट खासदार असतील आपले श्रीकांतजी शिंदे ते देखील आपल्या सोबत आहेत। याच पद्धतीने आपण कार्य करत राहा आणि या तुमच्या कार्याला मी माझ्या पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज अंबरनाथ शाखा समर्थ विद्यालय आज इथे आहेत ना, जो स्वरक्षणाचा जो आज प्रोग्राम इथं आयोजित केला
माननीय होलार समाज संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत मी पहिल्यांदा तो धन्यवाद देतो. कारण की आता आहेत ना मुलं जे आहे ते संवेदनशील घटक म्हणून या समाजाकडे बघितलं जातं. पण आज आहेत ना जे समाजामध्ये आपण जे बघितलं जातं, जे चित्र आहे, ज्या टीव्हीवर पाहतो सर्व बाबतीमध्ये, तर आहेत ना छोट्या छोट्या मुली या कळी या उमलून टाकल्या जातात. छोट्या छोट्या मुलीवरती, विद्यार्थिनी कोणी महिला असेल त्या संदर्भात अत्याचार होत आता चालूच आहे सत्र. पण याला आळा कसा घालायचा हे तंत्र प्रथम आहेत ना आपल्या समाजापासून आहेत ना बाहेर आलं पाहिजे. त्यासाठी नवीन जे काही तंत्र मी सांगेन तर ते अशा गोष्टी की प्रथम आहेत ना पालकांनी आपल्या पाल्याची जी जबाबदारी ती प्रथम घेतली पाहिजे. आपल्या त्या पाल्याला आपलं मूल आता एक मित्रमैत्री या नात्याने जवळ करून त्याबाबत त्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला कोणी काय गोष्टी काय त्याला कटतायत काय, किंवा त्या मनात त्याने काय दबून ठेवलेलं आहे का, त्या गोष्टी बाहेर उलगडणं किंवा त्याचं बाहेर निघणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जी दुसरी जबाबदारी असते ती शाळा. त्या स्कूलमध्ये आपल्या जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी त्या मुलांना बोलवून त्या मुलांना काही गोष्टी कटतात का, त्यांना काही कुठला त्रास आहे का, काही तक्रारी दिल्या आहे का, त्या गोष्टी पाहणं पण गरजेचं आहे. या गोष्टी जर आहेत ना बाहेर पडल्या ह्याच्यावरती आहेत ना त्या कारणावरती जर उपाय आपल्याला भरपूर योजना येतात. त्यासाठी ऍक्ट आहे, कायदे आहेत, कानून सगळ्या गोष्टी आहेत. परंतु दरवेळेला कॅन्डल मार्च काढणं किंवा परिपत्र काढणं या गोष्टीनं काही होणार नाहीये. तर याला मुळापासून अटकाव घालणं गरजेचं आहे. तर ते शाळा आणि आपलं घर आहे. त्यासाठी प्रामुख्याने हे तंत्र अवलंबावं आणि त्यासाठी प्रत्येक आहेत ना आपल्या घरोघरी सुद्धा या गोष्टी आहेत ना संरक्षणाचे धडे तिथे आत्मसात करणं गरजेचं आहे. आज आहेत ना होलार संस्थांनी आहेत ना खरोखरच खूप चांगला आहेत ना हा जो उपक्रम आज आयोजित केला तो खूप स्तुत्य आहे. आणि मी ऍडव्होकेट डॉक्टर तुषार शिवचर, राष्ट्रपती राज्यपाल पुरस्कार, भारत सरकार, पर्यावरण, मी या लोकांना शुभेच्छा देतो. आणि खरोखर या उपक्रमाचा जो पुढचा जो भाग आहे तो पूर्ण ऑल आहेत ना अंबरनाथ असेल किंवा याच्या बाहेरच्या स्कूलमध्ये तो राबवला जावा. आणि खरोखर याच्या आहेत ना इतर समाजकंटकच्या गोष्टी आहेत ते खरोखर गजागड व्हाव्यात, त्याच्यावरती कायद्याचा वचन सर्वांचा हवा असं मी बोलेन. आज होलार समाजाने या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवला होता स्वरक्षणाचा, विद्यार्थिनी स्वरक्षण, तर त्या कार्यक्रमासाठी मला एक नगरसेविका म्हणून बोलवलं. एक महिला नगरसेविका म्हणून मी इथे आले. पण इथे आल्यानंतर न कळालं की इथे आलेले जे प्रशिक्षण देणारे जे सर आहेत किंवा बाकीचे जे मान्यवर आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या मुलींना मार्गदर्शन केलं. आणि निश्चितच यातून मुलींना स्वरक्षणाचे चांगले धडे मिळालेले आहेत. आणि त्या नक्कीच ह्या वयातच मुलींना चांगलं गुड टच बॅड टच याची जाणीव होणं गरजेचे आहे. आणि असेच उपक्रम इतर शाळांमध्येही राबवले जावेत. आणि एक महिला म्हणून मला असं वाटतं की खरंच या गोष्टीची आज खूप गरज आहे. कारण आपण समाजामध्ये बघतोय की महिलांवरील अत्याचार मुली लहान वयापासूनच, म्हणजे एक 6 महिने किंवा 1 वर्षाचं मुलगी असेल तेही आज समाजाला म्हणजे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि वृद्ध महिलेपर्यंत अत्याचार होत आहेत. लहान म्हणजे 6 महिन्याच्या बाळापासून ते वृद्ध महिलेपर्यंत स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी जनजागृती करणं हे गरजेचं आहे. तर होलार समाजाने त्यांच्या समाजामार्फत हा कार्यक्रम राबवला, त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि असेच त्यांनी विविध कार्यक्रम त्यांच्या समाजामार्फत घेत राहावेत, जेणेकरून पूर्ण समाजामध्ये प्रगती होईल आणि समाज जागरूकता होईल. आणि विशेष करून असे मुलींसाठी कार्यक्रम राबवले त्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. मला ह्या कार्यक्रमात त्यांनी बोलवलं याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. संजय दादा असतील, विशाल दादा असतील, आमच्या मनीषाताई असतील आणि पूर्ण होलार समाजाचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आणि आत्ताच पुरस्कार प्राप्त झालेले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेले सर, त्यांचेही मी अभिनंदन करते. आणि त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं, त्याबद्दल मी होलार समाजाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आज सर्वप्रथम मी होलार समाजाचे आभार व्यक्त करते शाळेच्या वतीने की त्यांनी हा विद्यार्थिनी स्वप्रशिक्षण कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला. तर असेच विविधपूर्ण कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही नेहमी राबवत असतो. फक्त त्याचं स्वरूप हे आमच्या पुरतं मर्यादित असतं. आज या समाजातर्फे हा कार्यक्रम राबवल्यामुळे त्याचा एक वेगळा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडेल आणि ते विद्यार्थी घरी जाऊन पालकांना सांगतील की आज आमच्या शाळेमध्ये कुठल्या प्रकारचा उपक्रम झाला, आम्ही गुड टच बॅड टच तसंच स्वप्रशिक्षणासाठी काय करायचं, सर्व शिक्षक आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. वेळोवेळी त्यांना आमच्या पद्धतीने सांगत असतो, समजावत असतो.
आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षितता फक्त गुड टच बॅड टच हेच नाही, तर आम्ही यापूर्वीही आपत्ती व्यवस्थापन हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे शाळेमध्ये. त्यासाठी आम्ही आपल्या अंबरनाथच्या MIDC मधल्या जे अग्निशामक दल आहे त्या ठिकाणी मुलांना घेऊन गेलो. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला प्रश्न केला की मॅडम तुमची एवढी लहान शाळा आहे, तर ते अधिकारी हो नाही म्हणत होते आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी. पण त्यांचे जे साहेब होते शर्मा, त्यांनी तो कार्यक्रम छान पद्धतीने राबवला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम हेच लहान वय आहे की ज्या वयामध्ये मुलांना सर्व गोष्टी एकदा सांगितल्या की त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे तो कार्यक्रम माझे विद्यार्थी कधी विसरणार नाही. मी शाळेच्या संस्थेच्या वतीने हुलार समाजाचे आभार व्यक्त करते आणि त्याचप्रमाणे माझा विद्यार्थी विशाल गेजगे याचे विशेष आभार मानते. मुलींसाठी जो उपक्रम राबवलाय सध्या तो हा काळाची गरज आहे. प्रत्येक महिलेला, प्रत्येक लहान मुलीपासून तर मोठ्या एजेड ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम फार मोलाचा आहे. हुलार समाजाने हा उपक्रम राबवण्यासाठी जे काही कष्ट घेतलेत आणि जे काही कष्ट घेत आहे तर त्यांचं मनापासून आभार. की प्रत्येक महिलेला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे, प्रत्येकासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि जे काही संजय केंगार साहेब आणि मनीषा केंगार यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण केलं त्यांचे मी मनापासून आभार करते.